गोलंदाजी मार्कवर राज सलामीची जोडी मैदानात, ज्यांनी मागच्या सामन्यात वन मॅन शो फिनिश केला होता. मदन स्ट्राईकवर आहे. ओ हो 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 हो, काय चेंडू टाकलाय, जबरदस्त, काय सुरुवात आहे. परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हणतात अशा प्रकारचा चेंडू होता. आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच मदनला जखडून ठेवलंय. 18 चेंडूंचा हा सामना असेल. पुन्हा एकदा सज्ज होतो राजने अधिराज्य गाजवले. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा असेल. ओ पुन्हा एकदा गती परिवर्तन, कव्हरच्या पट्ट्यात चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फेक. मदनने मात्र खातं उघडलंय. इथं आपण पाहिलं तर मागच्या सामन्यात अक्कोला मॅन ऑफ द मॅच घेताना आपण पाहिलं होतं. 3 बिग षटकार आपण पाहिलं होतं. एक हेलिकॉप्टर लँड होताना पाहिलं होतं. नक्कीच लॉंग ऑफच्या डोक्यावरून आपण पाहिलं तर इथे राज आणि अक्कू ही जी लढत आहे, नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत असेल. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत असेल. पाहूया कशा प्रकारची लढत पाहायला मिळते. आणि राज सज्ज होतोय. नक्कीच मिड विकेटच्या पट्ट्यात वैभवला आपण पाहतोय, जो की एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. आणि इथे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाहीत तर पॅनलाइज केलं जाईल. 2 धावांची पेनल्टी बसेल याची नोंद घ्या. अद्याप 2 सामने खेळवायचे बाकी. आम्हाला आज फायनल पर्यंत एक संघ कोणत्या परिस्थितीत. ओ हो हो, अक्कूच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू सीमारेखा पार आर पार येतोय. नक्कीच कालिका माता विकास मंडळ भव्य षटकार. डीजे साठी दाखवलं तो ठरवणारा आजचा दिवस आहे. अक्कू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अक्कूच्या बॅट मधून निघालेला. ओ काय बॅडलक आहे, काय बॅडलक आहे. नक्कीच चेंडू बांधा पलीकडे गेला असता, नक्कीच चौकार मिळाला असता. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे नशिबाचा भाग आहे. ज्याचं नशीब चांगलं तोच विजयी होतो. आयुष्यात आपण पाहिलं तर संधी येत नसते. संधीचं ज्याने सुर्ण केलंय त्याला यशस्वी उत्तर आपण पाहिलंय. इथे संधी आली होती अक्कूकडे, परंतु बॅडलकवर देखील मात करावी लागते. परंतु इथे अक्कू खेळतो व्यक्ती 7 या धावसंख्या आपण पाहिली तर 8. राज पाहिलं तर पहिलं षटक आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. पहिला डॉट, नंतर सिंगल, नंतर षटकार, नंतर 1. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू मदनसाठी. ओ पुन्हा एकदा मदनला चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, ब्लॉक होलमध्ये गोलंदाजी केली. परंतु इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या 2 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक पहिले धावसंख्या फलकावरती लागते 1010. दुहेरी अंकात धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 10 अर्थातच. आणि काय होणार त्या चेंडूवरती पहा, कारण या षटकातील शेवटचा चेंडू आहे 10. राज पाहूया काय करतोय. मदन समोर, राज टू मदन. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा. हो इथं पुन्हा एकदा ब्लॉक होल. हो काय इथे मात्र इथे आपण पाहिलं तर षटक संपल्याचे खून करतात पंच. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मी तर म्हणेन एक षटकाराचा अपवाद वगळला तर अत्यंत प्रभावी षटक होतं. या षटकात जखडून ठेवलं. अक्कूच्या बॅटमधून फक्त 7 धावा आल्या. मदनला मात्र फार स्ट्रगल करावं लागलं या षटकात. मदनला पाहिजे तशी जो मदन रत्नागिरी जिल्ह्यात ओळखला जातो, ज्या मदनची आक्रमकता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओळखली जाते, त्या मदनला मात्र जखडून ठेवलं. अक्कूने फक्त 2 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 7 धावा कुठल्यात. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर येतो नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो निलेश. मित्रांनो ही मॅच जर आपण पाहिली ना तर बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. कारण एका बाजूला वैभव आहे, दुसऱ्या बाजूला मदन, दुसऱ्या बाजूला अक्कू. आणि दोन्ही साईडला आपण पाहिलं तर जबरदस्त खेळाडू आहेत. इथे आपण पाहिलं तर सिकंदर देखील आहे संघात. आपण पाहिलं तर म्हणजे नक्कीच एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सज्ज होतोय निलेश. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निलेशकडे मोठा अनुभव आहे, क्रिकेटचा अनुभवाचा भंडार आहे. परंतु आक्रमक आहे तो. समोर आपण पाहिलं तर अक्कूला चकवलं. पहिला चेंडू डॉट. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागले ती 10. पुढचा चेंडू अक्कू टप्प्याचा चेंडू, कडक शॉट. चेंडू जातो 1 बाउन्स, सीमारेखा पार. मिळतात धावा 4. यस छत्रपती शिवबाचा छावा. येतात धावा 4. यस दिवा.
संघाचे जे खेळाडू आहेत सीमारेषेच्या आतमध्ये आपण बाहेर व्हा, कारण का आपली बॅटिंग आहे, अदरवाईज आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. अक्कूच्या बॅट मधून निघालेला फटका, इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, इथे मात्र झेल देखील सुटतोय, इथे मात्र संधी होती, अक्कूला बाद करण्याची संधी होती. कारण मित्रांनो आयुष्यात संधी येत नसते, संधीचं ज्याने ज्याने सोनं केलंय त्याला स्वतःचं आयुष्य असेल किंवा क्रिकेटचं पटेल असेल यशस्वी होताना पाहिलंय. मित्रांनो 3 धावा मात्र मिळतात, धावसंख्या 3 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक 2 17चा खतरा कोणासाठी ठरणार. अक्कू जर का 3 षटक खेळला, सेट बॅट्समन आहे, मदन जर का 3 षटकापर्यंत विकेटवर उभा राहिला. आणि मित्र म्हणतोय मागच्या सामन्यात पहा पहिल्या षटकात केवळ 6 धावा होत्या. आपण पाहिलं ना तर या साखर चौकरवाडी संघाच्या पहिल्या षटकात केवळ 6 धावा होत्या. तदनंतर त्यांनी तब्बल आपण पाहिलं तर 33 धावा कुठल्या होत्या 2 षटकात. म्हणजे अद्यापही मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे म्हणजे 2 खेळाडू ऑन आहेत मैदानाच्या मध्यभागी, लेफ्टी राईटी मदन चांदे, अक्कू चांदे, 2 सख्खे बंधू आपण पाहतोय. आणि यांच्याकडे क्षमता आहे, यांच्याकडे क्रिकेटचा मोठा अनुभव आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे, त्याचा नक्कीच फायदा मिळेल. निलेशच्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 17 धावा फलकावरती लागलेत. ह्या षटकात 2 बिग हिट आल्या. जर का 35चा पल्ला तुम्ही गाठला तर नक्कीच लढण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी असेल. आणि इथं पण पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. निलेश सज्ज होतोय, राऊंड विकेटचा मारा असेल, फुल टॉस चेंडू आहे. मदनचं मात्र ह्यावेळी प्रॉपर टायमिंग होत नाही. बघा इथे मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते, त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये मिळतंय. हो इथे बघा, इथे मात्र हे खराब क्षेत्ररक्षण आहे, हे खराब चुकी आहे. इथे पण पाहिलं ना त्या हा 1 धावांनी जर तुम्ही मॅच हरलात ना तर ह्या ज्या धावा असतात ना त्या धावा तुम्हाला त्रासदायक ठरतात. मग आपण मिटिंग घेतो या एक असं झालं नसतं तर असं घडलं नसतं, परंतु इथे क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. धावसंख्या 3 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 20 धावा फलकावरती लागते. डावातील षटक क्रमांक 2. आणि इथं आपण पाहिलं तर ही सलामीची जोडी आहे. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर ह्या जोडीने सामना जवळजवळ फिनिश केला होता. 33 धावांचा पाठलाग करताना केवळ 1.3 षटकात सामना फिनिश केला होता. आणि इथे पण पाहिलं तर धावसंख्या होते 20. पुन्हा एकदा निलेश, हो अक्कूच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमा रेखा पार, आणखीन येतोय अक्कूच्या बॅट मधून. अक्कू ब्रँडेड षटकार डीजे. आता परत मी ह्या संघाचं पाहिलंय, जेव्हा का अक्कूची बॅट बोलते तेव्हा मदन शांत असतो, मदनची बॅट बोलते तेव्हा अक्कू शांत असतो. परंतु कोण ना कोणतरी कोणाना कोणाच्या तरी बॅट बोलते, हे संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. धावसंख्या होते 26 धावा फलकावरती लागतायत. पुन्हा एकदा अक्कूच्या बॅट मधून निघालेला फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय आर पार, सीमारेखा पार येतोय. नक्कीच पुन्हा एकदा कालिका माता विकास मंडळ बिग षटकार डीजे. किती बॉल इथे पण पाहिलं तर अक्कू 3 षटकारांच्या मदतीने 6 चेंडू फेस केले तर 26 धावांवरती खेळतोय. मदर खेळतोय वैयक्तिक 4 या धावसंख्येत. परंतु बघा पहिल्या षटकात धावावले तर 10 चांगलं षटक होतं. तदनंतर ह्या षटकात हो निलेशवर आक्रमण केलंय. निलेशवर जबरदस्त आक्रमण, तब्बल 22 धावा कुठल्यात सामन्यामध्ये कमबॅक केलंय. 32 धावा फलकावरती लागलेत. आपण पाहिलं तर युवा गोलंदाज सलमान गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राऊंड विकेटचा मारा स्ट्राईकवर आहे मदन. पुन्हा एकदा मदनला एकच टार्गेट केलंय, मदनला टार्गेट केलंय गोलंदाजांनी की ब्लॉक होल यॉर्कर. पुन्हा एकदा इथे फंबल होताना पाहतोय, त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 34 धावा 34 धावा फलकावरती लागतात. आपण पाहिलं तर डावातील अर्थातच हे आपण पाहायला गेलं तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे.
शेवटचं आणि अंतिम षटक म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती स्लॉग ओव्हर म्हणतात, हाणामारीचं षटक म्हणतात. आणि ह्या षटकात पाहूया किती धावा येतात. जर का पाच चेंडूवरती जर का तुम्ही 10 ते 12 धावा केल्यात तर मी तर म्हणेन एक चांगलं टार्गेट असेल, कारण ऑलरेडी इथे पण पाहिलं तर 34 धावा फलकावरती लागतात. माहिती चालू आहे का बघा तुम्ही? इथं पण पाहिलं तर पंचांच्या दिशेने वरती सांगतात या चिठ्ठीच वाईट मिक्सचर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाते, जी की अत्यंत महत्वाचे. 35 विदाउट लॉस, प्रोग्रेस नाव थर्ड अँड लास्ट ओव्हर. हो 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 हो. इथं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मदनला फक्त आणि फक्त आतापर्यंत ब्लॉक होल टाकले, तर आखूड टप्प्याचा चेंडू दिला नाहीये. ही रणनीती आहे, ही मदन विरुद्धची रणनीती आहे. मदनला आखूड टप्प्याचे चेंडू द्यायचे नाही, कारण तो मोठमोठे बिग हिट मारतो. परंतु अक्कूला देखील जे आखूड टप्प्याचे ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकले त्याने शॉट बनवलेत, त्याने हेलिकॉप्टर उडवलेत, त्याने मोठमोठे षटकार मारलेत. तो स्टेप आउट झालाय. परंतु मदनचा काय होतोय, मदन खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्क नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे. धावसंख्या 1 वाढते. संघटित स्थिती पण पाहिली तर 36 धावा फलकावरती लागतायत. षटकातील 4 चेंडूचा आपण पाहिलं तर आतापर्यंत एक चांगली धावसंख्या 36. मी म्हणेन राऊंड विकेटचा माला सलमानचा. पुन्हा एकदा अक्कूच्या बॅट मधून उडा मारलेला फटका खोजून काढला चेंडूला. मस्तक पे दस्तक, चेंडू डोक्यावरून जातोय, चेंडू सीमा रेखा पार, फरार, चौकार, डीजे. डीजे वेट प्लीज. चिठ्ठ्यांचा मध्यंतरामध्ये चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होईल. मध्यंतरामध्ये वावे चिंचाटवाडी, साखर चौकीचीवाडी आणि जो चालू सामना आहे त्यांचे 2 प्रतिनिधी. तर मध्यंतरामध्ये चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होईल, त्यांनी हजर राहायचं आहे. इथं पण पाहिलं तर नक्कीच आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते 41. चांगली धावसंख्या आहे. आणि मदन बघूया, मदनच्या बॅटमधून षटकार बघायला न मिळणं, चौकार बघायला मिळणार म्हणजे एक मोठं आश्चर्य आहे. पाहूया शेवटचा चेंडू. ओ, मदनच्या बॅटमधून निघालेला फटका. इथं मात्र चेंडू जाते पुन्हा एकदा सीमारेखा पार, आर पार. मदनच्या बॅटमधून येतो एक मस्ट नीडेड बिग आउट ऑफ द पार्क षटकार. वाट बॅटिंग. मदन जो शांत होता आणि त्याचं वादळ मात्र घोंगावू लागलंय, परंतु हा वाईड यॉर्कर होता. सलमानने शेवट मात्र गोड केलाय. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर नक्कीच आपण पाहिलं तर 48 धावा फलकावरती लागतात. 49 धावांचं एक बिग टार्गेट असेल. 18 चेंडू 49 धावा. येस ओर टू सर. थँक्यू सर. तर नक्कीच वावे चिंचाटवाडी कर्णधार, साखर चौकीचीवाडी कर्णधार आणि जो मुसाड चांदेवाडी, वावे जांभूळवाडी यांचा कर्णधार किंवा कोणीतरी प्रतिनिधी चिठ्ठ्यांचा कार्यक्रमामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. 4 जणांनी ते चिठ्ठ्यांच्या कार्यक्रमासाठी वावे चिंचाटवाडी, साखर चौकीचीवाडी, मुसाड चांदेवाडी, वावे जांभूळवाडी. आणि वेळ वेस्ट न करता लगेच फिल्डिंगसाठी सुद्धा उतरायचं आहे. चला, चिठ्ठ्यांसाठी 14 जण इथे यायचं आहे. चला, लगेचच या. प्रतिनिधी इकडे यायचे आहे 4 जणांचे. वावे चिंचाटवाडी, साखर चौकीचीवाडी, मुसाड चांदेवाडी, वावे जांभूळवाडी. आणि क्वार्टर फायनलचा जो सामना होईल, कारण वेळ आपण बघतोय तो 2 षटकांचा होईल क्वार्टर फायनलचा सामना. आणि वेळ बघून आपण सेमीफायनलचा सामना खेळू. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होतोय. 4 प्रतिनिधी इथे हजर राहायचं आहे. वावे चिंचाटवाडी, मुसाड चांदेवाडी,
साखर चौकीच्या वाडी वावे जांभळवाडी जर आलेले आहेत सगळे. वावे जांभळवाडी एक खेळाडू पाठवा इकडे. वावे जांभळवाडी एक प्रतिनिधी पाठवा. वावे जांभळवाडी राज कोणाला तरी एकाला पाठवा इकडे. तीन चिठ्ठ्या असतील त्यामध्ये वावे चिंचाटवाडीचं नाव असेल, साखर चौकीच्या वाडीचं नाव असेल. तिसरी चिठ्ठी असेल ती चालू सामन्यातील विजेता संघ, त्याची नोंद घ्यायची आहे. ज्याच्या नावाची चिठ्ठी उचलली जाईल तो सेमीफायनलला जाईल. बाकी दोन संघामध्ये सामना होईल. छोट्या मुलानं एक चिठ्ठी उचलून दिलेली आहे आणि बघूया तो लकी संघ कोणता जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. चालू सामन्यातील विजेता संघ हा सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. अशा रीतीने चिठ्ठीचा कार्यक्रम इथे झालेला आहे. धन्यवाद. चला चालू सामन्याकडे लक्ष आणि समालोचनासाठी आम्ही विनायक सरांना विनंती करू. ओ टू विनायक सर. थँक्यू सर. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मुसाड चांदेवाडी प्लीज. आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची लढत आहे. यानंतर होणारा सामना असेल यानंतर कालिका माता चिंचाटवाडी साखर चौकीची वाडी. नाणेपेकी सिटी या प्लीज. सर लक्षात घ्या नाणेफेक करणारा खेळाडू 11 मध्ये खेळला पाहिजे. मी तर म्हणून हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो जिंकेल तो 10,000 रुपयाचा मानकरी आहे मित्रांनो. इथे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 10,000 रुपये आहेत. असे 10,000 रुपये कुठल्याही स्पर्धेत नसतात. तिसऱ्या क्रमांकासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी फक्त आणि फक्त आमच्या या साखर चौकीची वाडी कालिका माता चषकामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. बाकी कुठेही पाहायला मिळणार नाही. काय टुर्नामेंट आहे, काय आयोजन आहे, काय नियोजन आहे. जबरदस्त नियोजन आहे. मदनचा पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू स्ट्राईकवर आपण पाहिलं सिकंदरकडे देखील क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. एक आक्रमक बॅटर आहे. मागच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली होती. तर दुसऱ्या बाजूला मदन रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. म्हणजे मित्र म्हणून बेस्ट वर्सेस बेस्टचा हा बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ 10,000चा मानकरी ठरणार, सेमीफायनल मध्ये दाखल होणार, ठरवणारी ही लढत. आकुट टप्प्याचा चेंडू इथे आपण पाहिलं तर बॅटची कड घेऊन चेंडू जातोय. नक्कीच थर्डमॅनच्या पट्ट्यात एकदा मात्र मिळते. एका धावेने संघाचं खातं उघडलं जातंय. इथं आपण पाहिलं तर वैभव स्ट्राईकवर असेल. वैभव जोपर्यंत मित्रांनो मैदानात आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. मित्रांनो हा खेळाडू असा आहे कधी सामन्याला कलाटणी देईल, कारण त्याच्याकडे मोठी क्षमता आहे, मोठे फटके आहेत आणि चौफेर फटकेबाजी करतो. जसा चेंडू तसा न्याय. व्ही मध्ये खेळणारा खेळाडू आहे आणि या वर्षीच्या 17 मध्ये काय फॉर्म मध्ये हा खेळाडू. मदनचा पुढचा चेंडू राईट वरती विकेटचा मारा. हो इथे आपण पाहिलं तर शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. मदनने मात्र नक्कीच एक सुरेख चेंडू हाताळला. डॉट चेंडूची सांगता मात्र होते आणि इथं आपण पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडूची सांगता मात्र होते. पुन्हा एकदा मदन. अतिशय सुरेख षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. वैभव आकुट टप्प्याचा चेंडू सुरेख फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेखा पार. चेंडू फरार. येतोय षटकार आणि इथं पण ऐकूया डीजेचा जय जयकार. थँक्यू. इथे पण पाहिलं ना तर ह्या वैभवकडे सामन्याला एक हाती कलाटणी देण्याची क्षमता आहे. आणि इथे पण पाहिलं तर पहिल्या षटकात देखील फलंदाजी करताना मुसळ चांदेवाडीच्या जास्त धावा नव्हत्या. धावसंख्या होती केवळ 10. इथे आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात आहे. मदनचा पुढचा चेंडू राईट वरती विकेटचा मारा. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता नितीन. इथे मात्र संधी होती आणि नक्कीच एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर नक्कीच धावसंख्या होती 8.
संधी होती नितीन मोरेला, कारण हा सिनियर खेळाडू आहे. नक्कीच आणि नक्कीच आता त्याची जी क्रिकेटची बॉडी लँग्वेज होती ती आता कबड्डीची वाटायला लागली. आणि इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा मदन सज्ज होतं. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मार असेल मदनचा. एक षटकार आलाय, परंतु चांगलं षटक आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सिकंदर चौगुले. हो हो हो, काय लाईन आहे, काय लेंथ आहे, काय षटक आहे, काय गोलंदाजी आहे. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 8. लावली समोरच्या संघाची वाट. येणाऱ्या 2 षटकात काय घडणार पाहूया, ऐकूया. तोपर्यंत जाऊया अर्थात माताजी डीजे. येस, आपण पाहिलं तर पहिलं षटक संपते. माझे स्कोरर सांगतील बघा. धावा करायचे तर आपल्याला एकूण जिंकण्यासाठी 49 म्हणजे 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावा. ओ हो हो, अक्कूचा दिवस आहे. अक्कू ऑन फायर. काय बॅटिंग केले पहिल्या सामन्यात. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. गोलंदाजी देखील सुरेख केली होती. इथे देखील काय बॅटिंग केले, जबरदस्त फलंदाजी केली होती. आपण पाहिलं तर 31 धावांची खेळी होती. पहिला चेंडू हाताळलाय. 11 चेंडू 41 धावा. आस्किंग रेट देखील वाढत चाललाय. पाहूया पुढचा चेंडू. अकूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय. इथे मात्र सिंगल डबल्स नाही चालणार. इथे मात्र हवाई फायर करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. आणि इथे मात्र डायरेक्ट हिट आहे. पंत सांगतायत नॉट आउट. मदन थोडेसे नाराज आहेत. इथे आपण पाहिलं तर आता मात्र 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी करायचे 40 धावा. मित्रांनो, 10 चेंडू 40 धावा म्हणजे समीकरण कसं आहे माहितीये का? प्रत्येक चेंडूवरती 4 धावा. म्हणजे थोडस मित्र म्हणेन फार मोठा आस्किंग रेट आहे. प्रत्येक चेंडूवरती 400चे स्ट्राईक रेटने धावा करावे लागेल. अक्कू सज्ज होतो. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. इथे उडवलाय चेंडू सीमा रेखा पार आर पार. वैभवच्या बॅट मधून येतोय. मस्ट निडेड बिग षटकार. डीजे कॅरी ऑन. वैभव मैदानात आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ ओ हो हो हो, एक तेरी तो एक मेरी. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से. इथे मात्र षटकाराचं प्रत्युत्तर दिलं जातं एका डॉट चेंडूने. एक तेरी तो एक मेरी. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कमबॅक. अक्कू ऑन फायर. गोलंदाजी फलंदाजी. पुन्हा एकदा अक्कू सज्ज होतोय. ओ इथे पुन्हा एकदा. ओ इथे मात्र वैभव जल्लोष साजरा केला जातोय. मित्रांनो, आयुष्यात अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी वाया दवडायचा नसतो. काय आनंद साजरा केला जातोय. यस डीजे कॅरी ऑन.
थोडंसं मित्र म्हणून अशक्य प्राय असं आव्हान आहे, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. सकाळी सांगितलं तर राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 9 असतात, स्वैर चेंडू असतात, परंतु बघा संधी येत नसते, ती आपल्या कौशल्यातून निर्माण करावी लागते. नाव नाही झाले तरी चालेल, खेळ असा करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. ज्या प्रकारचा खेळ अक्कू आज करतोय, आज अक्कूचा दिवस आहे. एखाद्या खेळाडूचा दिवस असला ना की तो खेळाडू खरोखरच अतिशय फॉर्म मध्ये असतो. इथे आपण पाहिलं तर राज सिंगल डबलने फरक नाहीये. इथे तुम्हाला हवाई फायर नक्कीच करावी लागेल. एक धाव मात्र मी इथे धावसंख्या फलकावरती लागते 17 धावा, 17 आणि नक्कीच संघासाठी ठरलाय खतरा. कारण आपण पाहिलं तर इथे मात्र 36 धावांची गरज आहे. 6 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार, म्हणजे युवराज क्षीरसागर फलंदाजी करावी लागेल. 6-36 मित्र म्हणतात नितीन मोरेने गोलंदाजी घेतली तरी देखील ह्या धावा होऊ शकत नाहीत, कारण एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि या संघातील सर्वात सिनियर गोलंदाज आहे. माफ करा, 6 बॉलला 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर रघुनाथ सुर्वे, लेग कटर, डावखुरा गोलंदाज, एक मोठा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. सुर्वे स्पोर्टचे मालक आपण पाहिलं तर रघुनाथ सुर्वे आपण पाहिलं तर सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म पंच आमच्या दिशेने वळत आहेत. हा मात्र स्वैर चेंडू. आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 धावा. सहा चेंडू 31 धावांची गरज आहे. अकुट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, चेंडू जातो वेगाने सीमारेषेचा वेध घेताना, चेंडू सीमारेखा पार, फरार, चौकार, डीजे. सुरू सज्ज होतो, दिशा बदलून गोलंदाजी. लेफ्ट आर्म आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटचा मारा. ह्यावेळी नक्कीच डॉट चेंडू, याच्याकडे क्षमता आहे चेंडू स्विंग करण्याची. डावखुरे गोलंदाजांना आपण पाहिलंय, त्यांच्याकडे नॅचरल स्विंग होत आहे त्याचा, आणि त्याचा मात्र अचूक वापर केला जातोय नॅचरल स्विंगचा, आणि इथे मात्र जखडून ठेवलाय. रघुचा पुढचा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, व्यासपीठाला सलामी, मान्यवरांना सलामी, चेंडू सीमारेखा पार, चेंडू पारार, येतोय षटकार. ऐकूया. थँक्यू. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार, बॅक टू बॅक येतोय राजच्या बॅट मधून. आणखीन एक आउट ऑफ द पार्क, राज ब्रँडेड षटकार, डीजे. माझ्या मते, आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 15 धावा, 2-15, नो चेंडू नको. इथं आपण पाहिलं तर आता मात्र 1 चेंडू 15 धावांची गरज आहे. आणि अशा प्रकारे मुसाड चांदेवाडी हा संघ जवळजवळ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन मित्रांनो, वेल डन. आपण पाहिलं तर गतवर्षीचा हा विजेता संघ आहे, यावर्षी देखील दर्जेदार कामगिरी आपण पाहतोय. आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. वेल डन, अभिनंदन मुसाड चांदेवाडी. आणि मित्रांनो, डीजे थांबायचंय तुम्ही. खेळात कोणत्याही सामन्याला दोष देऊ नका. उत्तम खेळ आठवणी देतात, वाईट खेळ अनुभव मात्र देतात. आणि इथं आपण पाहिलं तर इथे खरोखरच पहिला
या अर्थात कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ. अभिनंदन अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अक्कू. अक्कू आपण मॅन ऑफ द मॅच आहात या व्यासपीठाच्या दिशेने. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि पराभूत झालेला संघ आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. वावे जांभूळवाडी. दिलीपजी उतेकर आपण जरा व्यासपीठाच्या दिशेने या प्लीज. दिलीपजी उतेकर. सिद्धेश उतेकर. हा सामना 2 षटकांचा असेल. इथे पण पाहिलं तर प्रत्येक विजेत्या संघाला युवा सेना खेड तालुका प्रमुख श्री सूरज संजय रेवणे यांच्याकडून आकर्षक असं कोल्ड्रिंक आणि तदनंतर आमचे मित्र गॅलेक्सी एंटरप्राइजेसचे सर्व अक्रम खान यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी. विनंती करतो चला जांभूळवाडी संघ. वावे जांभूळवाडी आपण या. सिद्धेश उतेकर आपण कुठे असेल तर माईक पाशी संपर्क साधा. सिद्धेश उतेकर. वावे जांभूळवाडी त्याला सिद्धेश घेऊन ये.